हॅलो. आज आपण गोवन पद्धतीची पातळ बटाट्याची भाजी करणार आहोत. आणि ही भाजी बघितल्यावर आपल्याला खरोखर गोव्याची आठवण येते, कारण गोव्याच्या हॉटेलमध्ये आपण ही अशीच भाजी खाल्लेली असते पावाबरोबर. तर चला आता आपण ही भाजी कशी करायची ते बघूया. आता आपल्याला गोवन पद्धतीची पातळ बटाट्याची भाजी करायची आहे ना, त्याच्यासाठी हे मी उकडून बटाटे घेतलेले आहेत 1/2 किलो. आता हे मी चांगले कापून घेते प्रथम. हे बघा, आता मी कापून घेतलेले आहेत बटाटे. आता आपण सुरुवात करूया भाजी करायला. आता मी गॅस पेटवला आहे आणि कढईमध्ये आपण आता पहिला तेल घालून घेऊया. तेल गरम होऊन देत आधी. आता मी प्रथम राई टाकते आणि जिरं टाकून घेते. थोडासा आपण हिंग टाकून घेऊया. आणि हा कढीपत्ता टाकून घेऊ. तुम्ही ही भाजी करून बघा, खरोखर आवडेल तुम्हाला ही भाजी. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अतिशय छान वाटते. आता माझं हे झाले. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. आता आपल्याला कांदा एकदम लाल नाही करायचा. आता ह्याच्यामध्ये हे 3 मिरच्या घेतल्यात त्या टाकून घेऊया आपण. हे बघा, आता कांदा अर्धा भाजला गेला. आता ह्याच्यामध्ये आपण हे बटाटे टाकून घेऊया आणि हे परतून घेऊया. हे बघा, आता हे थोडंसं परतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि हे परत परतून घेऊया आपण. हे बघा, ह्याच्यामध्ये आता अर्धा ग्लास आपण पाणी घालून घेऊया. आता आपल्याला पातळ करायची आहे ना ही भाजी, आणि बटाटे आपले असे शिजलेलेच आहेत. पटकन भाजी होते ही. हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि ही कोथिंबीर घालून घेऊया थोडी. आणि ह्याला आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेऊया झाकण ठेवून. ही बघा, आपली आता भाजी झालेली आहे. सुंदर भाजी झाली आणि हे असंच बटाटेसुद्धा चांगले शिजलेत. आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं लिंबू पिळायचं आपण, फक्त नावाला. अतिशय छान लागते लिंबू पिळले. आपली भाजी झालेली आहे. आज मी तुम्हाला ही बटाट्याची भाजी करून दाखवलेली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अतिशय छान, पुरीबरोबर पावाबरोबर छान लागते ही भाजी. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.